माहिती आहे? आज 468 पानाचे पुरावे, त्यात 2 प्रकारच्या याद्या आहेत. एक 50 असे केसेस आहे की त्यात फुल प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाही आहे, आणि दुसरे 50 अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहेत. आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय, त्यांनी ते FIR मध्ये ते जोडून घेतला. बरेचपैकी मोठी चर्चा झालेली आहे. इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे. कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही 1 महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीला आहेत, आणि अमरावती जिल्ह्यात 5 ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या, यांनी आदेश दिले. हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत. अमरावती शहरात 4,500हून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत, ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आज मी मागणी केली, आणि माझ्या तक्रारमध्ये दिलं आहेत. पोलिसांनी मान्य केलं आहेत. मालेगावमध्ये पण असंच झालं आहे, आणि मालेगावमध्ये म्हणून जे 2,978 जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले. मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे 4,500 जन्म प्रमाणपत्र सगळे रद्द होणार, पुन्हा सुनावणी होणार. सर, अमरावती शहरापासून सांगताय बांगलादेशी रोहिंग्या आहे, पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला, त्यांचे खोटे कागदपत्र, पण आहे कोण मग हे लोक, यांच्यावर काय कारवाई होत नाही? ते तुम्हाला नाही, मला थोडं आपण पेशन्स म्हणतो ना, हे ठेवावं लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज मी 100 नावं दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाही आहे. जर मी इथे जन्मलो, किरीट तुम्यानी असा अर्ज केला, आणि नायब तहसीलदारनी बेकायदेशीररित्या जर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाही आहे, तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार, जर इथे जन्मला तर प्रूफ दाखव, आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे. तर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार. ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या केसेस मग ATS कडे जाणार. सर, 468 पानांचे आपण पुरावे सादर केले, त्यापैकी म्हणजे ते पुरावे म्हणता येईल की केसशी संबंधित कागदपत्र काय म्हणता येईल? किती लोकांचे पुरावे आहेत? आता कसं असतं की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण 5,000 अर्ज तर मलाही चेक करता येत नाही, तर मी 150-200 अर्ज चेक केले, आणि त्यातनं 100 संशयित. कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी तर पोलीस संशयित लिहितात, त्यांचा तपासात FIR दाखल झाला, आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं. याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुराव्यात त्यांना तथ्य सापडलं. आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारनी बेकायदेशीरित्या आदेश दिलेत, मालेगावनी रद्द केले. आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू. म्हणजे याचा अर्थ तर या फ्रॉडमध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते, हाच त्याचा अर्थ होतो. किरीट समूहाच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करतात असा विरोधकांचा आरोप आहे. याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली. आपल्याला माहीत असेल मालेगावमध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले. काल तर तहसीलदार कचेरीत 2 कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली, काल बेल नाकारण्यात आला. तिथे तर वकील जेलमध्ये, एजंट जेलमध्ये, अर्जदार जेलमध्ये, नायब तहसीलदार फरार, आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये. म्हणून जे विरोधक आहे ना, मला त्यांना तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे, जर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना. मग अशा लोकांचं संरक्षण करणार वोट बँकसाठी, वोट जिहादसाठी. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो,
महाराष्ट्रात 29 ठिकाणी FIR झाले आहेत, 29 ठिकाणी. तर काही दम नसतं तर झाला नसतं. तुमचे महायुती सरकारमध्ये जे हे राष्ट्रवादी अजित पवार अमरावतीचेच आहे ते, त्यांनी तक्रार केली की छोटे छोटे चुका घेऊन किरीट सोमय्या हे विनाकारण समाजाला बदनाम करताय, आम्ही हायकोर्टात जाऊ म्हणून. बाबा, आपल्याकडे घटनेने न्याय प्रणाली, न्याय व्यवस्था तयार केली आहे. ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात, त्याला अधिकार आहे. जर पोलिसांनी कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात त्रुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय, पण आपल्याला दिसते ना, मी तर तुमच्या समोर उदाहरण, कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं, 34 लोक आतमध्ये आहेत, 29 FIR झालेले आहेत. आणि जर कुठले कागद थोडे राहिले असेल तर त्या महाशयाने येऊन पोलिसांनी तहसीलदारांना द्यावे. येत का नाही आहे कागद देण्यासाठी, येत का नाही पुढे? अरे फक्त कागद नाही, बोगस कागद दिले गेले आहेत, फर्जी डॉक्युमेंट, बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आले. इथे अमरावतीच्या एका तालुक्यात अंजनगाव सुरजीमध्ये 120 लोकांना थर्ड पार्टी ज्याचं प्रमाणपत्र दिलंय तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही, असं अंजनगाव सुरजीमध्ये करण्यात आलंय. भारताच्या संरक्षेचे मी कोणालाही खेळ करू देणार नाही. एक शेवटचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून अचलपूर तालुक्याला म्हटलं जाते. आज तुम्ही त्याच अचलपूरमध्ये चालला, नेमकं काय आहे, काही पुरावे आहे का तुमच्या अचलपूरमध्ये? दिले ना दादा, सगळेच पुरावे दिले. अचलपूरमध्ये FIR झाली, 2 FIR झाले, एक माझातर्फे झाली, एक तहसीलदारतर्फे झाली. आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. अचलपूरची माहिती नाही दिली अजून मीडियाला, गुन्हे दाखल किती? सॉरी अंजनगावची. आपण आज अचलपूरला अंजनगाव. आता अचलपूरचं होमवर्क आता सुरू झालं आहे.